आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत की तुम्हाला जर 3 ते 5 या दरम्यान पहाटे जाग येत असेल तर याचे काय कारण असेल, दैविक शक्ती तुम्हाला काय संकेत देऊ इच्छिते. तर स्वामी भक्त हो, इथे मी सांगू इच्छिते की पूर्ण पृथ्वी मंडळावरील मात्र 13% लोक असे असतात ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते. जर तुमच्याही सोबत असे घडत असेल तर बघा मित्रांनो, शास्त्रानुसार याला दैविक शक्तीचा आशीर्वाद मानले गेलेले आहे. हो, जर पहाटे 3 ते 5 या दरम्यान तुम्हाला जाग येत असेल तर दैविक शक्तींचा हा संकेत असतो की तुम्ही उठा, स्वतःला जाणा की मी कोण आहे, या सृष्टीवर मी का आलो आहे. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी की भौतिक सुखांचा आनंद घेण्यासाठी किंवा यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहाय्यता करण्यासाठी वा परमार्थ करण्यासाठी. तर स्वामी भक्त हो, इथे मी सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल तर तुम्हाला निसर्गाने 4थ्या कॅटेगरीमध्ये निवडलेले आहे. तर हो, पैसे कमवणे, भौतिक सुखांचा आनंद घेणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे हे काम तर सर्वच व्यक्ती करत असतात. यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहाय्यता करण्यासाठी दैविक शक्ती खूपच कमी लोकांची निवड करत असते आणि तुम्ही त्यापैकीच एक असता. व फक्त याला अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवलेले नाही आहे. संपूर्ण पृथ्वी मंडळावरील उपस्थित 13% लोकांपैकी तुम्ही एक असे आहात की त्यांच्याकडून दैवी शक्ती, संपूर्ण पृथ्वी मंडळावरील उपस्थित 13% लोकांपैकी तुम्ही पण असे आहात की त्यांच्याकडून दैवी शक्ती काही आशा बाळगून आहे, तुमच्या माध्यमातून लोकांचे हित करू इच्छित आहे. तर येथे मुद्दा असा पण होतो की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे आणि जर निवडले आहे तर काय तुम्हाला याचा फायदा होईल. जर याचा फायदा उपयोग करून घेतला तर आपणास याचा काय लाभ होईल. एक गोष्ट माहीत असेल की प्रातःकाळात पहाटे 3 ते 5 ही वेळ 24 तासातली सर्वश्रेष्ठ वेळ मानली जाते. या वेळेला अमृत वेळ असेही म्हटले जाते. ही वेळ पूर्ण दिवसाची ही वेळ असते की ज्यावेळी दैविक शक्तीद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षाव केला जातो. तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान संध्या करत असत आणि फळस्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत असायचे की ते ज्यांना जो आशीर्वाद द्यायचे ना, तो आशीर्वाद पूर्ण व्हायचा. ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खरं अमृत वेळ समजली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतः पाहू शकताय की पहाटेच्या वेळेला पशुपक्षी, झाडे, नदी, तलाव किती प्रसन्न दिसत असतात. जर सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कधी चालले असाल तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खरंच अमृत वर्षाव होत असते. जर या अमृतसमयी जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा, या अमृताचे अंश तुम्हालाही प्राप्त होतात आणि परिणामस्वरूप तुमच्याही मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा येते. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ऊर्जेचा ओरा तुमच्या घरीसुद्धा, तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा, जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे प्रत्येक स्थानाला एक वेगळीच सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुशी प्रदान करत असते. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की दैविक शक्तींची तुमच्यावरती कृपा आहे. तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्यासाठी तुम्हाला सृष्टीवर पाठवण्यात आलेले आहे ते कार्य तुम्ही सहखुशीने करू शकताय. तर भक्त हो, येथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. हा व्हिडिओ पाहत तुम्ही संकल्प करू शकता की मला सुद्धा या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत आहे किंवा येत असेल तर मी इथून पुढे मी या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून स्नान संध्या करून साधना करणार आहे. खरंच तुम्ही हा संकल्प आत्तासुद्धा करू शकताय. पण असे करू नका की मी सांगितले म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठसाल व नंतर परत आंघोळ, देवपूजा वगैरे उरकून सूर्य आला की झोपून जासाल. हे पण योग्य नाही आहे. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हाही तुम्हाला जाग येईल तेव्हा उठून आहे त्याच जागेवरती मांडी घालून बसायचे, डोळे मिटून घ्यायचे, आपले शरीर एकदम रिलॅक्स करायचे. समाज, परिवार, जबाबदाऱ्या आणि आपली दौलत
या सर्व गोष्टींपासून थोडे वेगळे होऊन ही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी वेळ द्या. मोठे मोठे श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेल्या सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. आणि जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वाटला जाणारा अमृतप्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. शरीरातील सर्व विकार बाहेर निघत असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचा वास होत आहे. मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहाय्यता, लोकांचे परमार्थ करण्यासाठीच पाठवलेले आहे. तर हो, मी हे खात्रीने सांगू इच्छिते की काही दिवसातच तुम्ही स्वतःही फील करू लागाल की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू लागले आहात आणि तुमची सर्व कामे विना अडथळे पूर्णत्वाला आलेली आहेत किंवा पूर्ण होण्यासाठी पुढे जात आहेत. तुम्ही ज्या पण कार्यात हात घालत आहात ते अगदी सहजपणे पूर्ण होऊन जात आहे. काही वेळी तर तुम्हाला असेही पाहण्यात येईल की कोणतेही काम व कोणतेही विचार करण्याची शक्ती ती पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलली गेलेली आहे. तुमच्या आयुष्यात जेवढेही व्यक्ती असतील, मग ते कोणीही असो, पण ते तुम्हाला नक्की नशीबवान व लकी आहात तुम्ही, असेच ते तुम्हाला समजत आहेत. तुम्ही जिथेही जाल, एखाद्या व्यक्तीच्या घरी जा, एखाद्या कार्यक्रमाला जा किंवा कुठेही जा, तुमच्या जाण्याने त्या कार्यक्रमाला किंवा त्या घरात जर पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झाले. काही व्यक्ती असे पण आहेत की ते त्यांच्या समस्यांना तुमच्याबरोबर शेअर करतात, तुमच्याकडून सल्ले घेतात आणि त्या प्रकारे वागून त्यांचं जीवन ते खुशाल बनवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ज्याही व्यक्तींना तुम्ही चांगला आशीर्वाद देत आहात किंवा तुमच्या मनातून त्यांच्याविषयी सकारात्मक शब्द बाहेर पडत आहेत आणि ते खरे होत आहेत, तर समजून चालात की तुम्हाला दैविक शक्ती प्राप्त झालेली आहे. त्यात 13% लोकांमध्ये तुमचा समावेश नक्की झालेला आहे. आता एवढं सगळं तुम्ही ऐकलं, तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आलेला आहात. तुमच्या मनामध्ये असंही येऊ शकेल की मी लोकांची सहाय्यता करणे याच्यासाठी जन्माला आलो आहोत का, पण माझ्या जबाबदाऱ्यांचं काय? येथे मी सांगू इच्छिते की लोकांचा परमार्थ करण्यासोबतच तुम्हाला स्वतःलाही अनुभूती येईलच. आणि जेव्हा तुम्ही असे कार्य कराल ना, तेव्हा ते कार्य पूर्णत्वाला जाणारच. म्हणून आहे ना, परमार्थ करा. तुमची निवड जर त्या 13% लोकांमध्ये झालेली असेल तर तुम्ही परमार्थ करा, चांगले काम करत राहा. नक्कीच तुम्हाला न मागता देव भरपूर काही दिलेले आहे आणि भरपूर काहीही देणार. फक्त तुम्ही फक्त आहे ना, परमार्थ करा. तुमची निवड झालेली आहे म्हणून सेवा करा, परमार्थ करा. जेवढे तुमच्याकडून पुण्यकर्म करण्यात येतील तेवढे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि तुम्ही खरंच नशीबवान आहात. या 13% लोकांमध्ये तुमची निवड झालेली आहे, तर असा जन्म घ्यायला पण खरंच नशीब लागतं. तर परमार्थ करा. तुम्हाला जे नशिबाने तुमच्यापाशी आहे ते, आणि त्याच्यापासून तुम्ही पुण्य मिळवा. चलात मग आजचा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओप्रमाणे तुम्हाला आवडलेला असणार आहे. तुमच्या नजदीक जर कोणी अशी व्यक्ती असेल जिला 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते, तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवरती जर नवीनच आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच बरेचशी प्रकारची माहिती घेऊन, बऱ्याचशा प्रकारच्या सेवा घेऊन मी या व्हिडिओवरती माझ्या चॅनलवरती येत असते. तर त्याच्यापासून आहे ना, तुम्हाला मदत होण्याचा प्रयत्न माझा असतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती पण आवडली असेल. माझा आजचा व्हिडिओ, माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.